दिसते ना? ओके, पहिला प्रश्नाचा पुढचा प्रश्न, कोणत्या गोष्टीच्या आधारे भगवंतांवर विश्वास ठेवावा? भगवंत असल्याचा काही पुरावा का? असं ऍक्च्युली जे श्रद्धा नाही आहे त्याला किती पुरावा लागला तर त्याला कळत नाही भगवंत आहे. जसं दुर्योधनाला प्रत्यक्ष भगवंतांनी विष्णू दाखवलं होतं त्यावेळी भगवंत शांतीदूत बनून आले होते, पण दुर्योधन काय म्हणा, हे एक जादूगार आहेत, हे काय भगवंत नाहीत, ही जादू आहे, ही जादू कोणी करू शकतो, योगशक्ती ही द्वारे कोणी जादू करू शकतो, असं त्याचं मत होतं. ओके, बघूया आपण काय पुरावा आहे याला. रोज सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, 12 तासाचे दिवस आणि 12 तासाची रात्र असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू न चुकता एकासारखे चक्राप्रमाणे सुरू असतात. असं कधी होत नाही की सूर्य पूर्वेऐवजी दक्षिण उगवला, 12 तासांच्या ऐवजी 5 दिवस, कधी पावसाळा हिवाळा प्रभू आलाच नाही. तुमचा आवाज क्लिअर नाहीये. हरे कृष्णा, तुमचा आवाज क्लिअर नाही प्रभू. ओके ओके. हा प्रभू, मध्ये मध्ये ब्रेक होतोय आवाज. हरे कृष्णा, हरे कृष्णा, आता येतोय आवाज? हो, आता येतोय प्रभू. क्लिअर येतोय आवाज? हो, येतोय आता. स्पष्ट येतोय ना? ब्रेक होत नाही ना? ब्रेक झाला आता प्रभू. प्रभू 20 मिनिटापासून गुगललाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. माझे मेल वगैरे पण जात नाही, सिंक्रोनायझेशन होत नाही. बहुतेक गुगललाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. जीमेल गुगलला प्रॉब्लेम आहे किंवा नेट. तर आपण आज भगवंत असला पुरावा काय आहे उत्तर कसं द्यायचं म्हणजे चर्चा आपण करायचा प्रयत्न करूया. तर आपण पाहिलं की रोज सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, 12 तासाचा दिवस असतो, 12 तासाची रात्र असते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू न चुकता एकसारखे चक्राप्रमाणे सुरू असतात. असे कधी होत नाही की सूर्य पूर्वेऐवजी दक्षिणेला उगवला, 12 तासांच्या ऐवजी 5 तासाचा दिवस, कधी पावसाळा व हिवाळा चालू नाही, असे होत नाही. हे सर्व सृष्टी जेवढे आश्चर्यकारकरित्या नियमितपणे करोडो वर्षापासून होत आहे आणि पुढे होत राहील, यावरून या सर्व गोष्टी नियंत्रित व नियमित करावीत असणारा कोणी ते परम नियंत्रक आहे हे सिद्ध होते. परम नियंत्रक म्हणजे भगवंत. न्यूटन या वैज्ञानिकाने सांगितलं की पृथ्वी ही तिच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने तिच्या कक्षेमध्ये फिरत आहे, तसेच तरंगतही आहे, पण त्याने गुरुत्वाकर्षण शक्ती कुठून आली किंवा ती कोणाची शक्ती आहे हे सांगितले नाही. पण भगवद्गीतेत सांगितले आहे की ती शक्ती भगवान श्रीकृष्णांची आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, गामाविश्य भूतानी धारयाम ओजसा कृष्णामी औषधी सर्व समभूतवा रसात्मका. प्रत्येक ग्रह लोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे त्यातल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवन रसांचा पुरवठा करतो. तसेच वैज्ञानिक म्हणतात की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आणि सूर्याचे पूर्वेला उगवणे व पश्चिमेला मावळणे हे सर्व नैसर्गिक शक्तीने नियमित होत असते. परंतु शक्ती म्हणले की शक्तिमानालाच, शक्तिमानाशिवाय शक्ती असू शकत नाही. म्हणून नैसर्गिक शक्ती ज्याची आहे, ज्याचे नियंत्रण आहे, तो शक्तिमान म्हणजेच भगवंत. कोणतीही वस्तू, उदाहरणार्थ टीव्ही, फ्रीज, पंखा, टेबल, खुर्ची आपोआप अस्तित्वात येत नसते, तर त्या वस्तूला बनवणारा कोणता तरी निर्माता, इंजिनियर असतो. त्याचप्रमाणे ही सृष्टी, चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी यांचा निर्माता कोणीतरी असलाच पाहिजे आणि तो म्हणजे भगवंत. ब्रह्मांडातील प्रत्येक ग्रह एका विशिष्ट स्थिर त्रिज्येने एका विशिष्ट कक्षेत फिरत असतो. जर एखाद्या ग्रहाची त्रिज्या बदलली तर त्या ग्रहाची कक्षा देखील बदलते. एक ग्रह दुसऱ्या ग्रहावर आदळून ब्रह्मांडात प्रलय येईल.
म्हणून प्रत्येक ग्रहाची त्रिज्या व कक्षा नियंत्रित करणारा म्हणजे स्थिर ठेवणारा कोणीतरी एक नियंत्रक असलाच पाहिजे, तो म्हणजे भगवंत. या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट नियमाने होत असते. उदाहरणार्थ E=mc², H=delta T. हायड्रोजनचे 2 अणु आणि ऑक्सिजनचा 1 अणू, पाण्याचा 1 अणू, पाण्याचा 1 रेणू तयार होतो. असे होत नाही की हायड्रोजनचे 3, 4, 5, ऑक्सिजनचे 2, 3, 6 मिळून पाण्याचा 1 अणू तयार होतो. म्हणजेच हा सृष्टीचा नियम आहे. वैज्ञानिकांनी हा नियम शोधून काढला, बनविला नाही. नियम जर असेल तर नियम बनवणारा कोणतरी असलाच पाहिजे, तो म्हणजे भगवंत. तर हे बेसिक तत्वज्ञान जे आपण अनेकदा विशेषतः आपल्या पहिल्या काळात आपण ऐकलेलं आहे, ते पण परत परत रिवाइज करतोय, जाणीव करून द्यायला की भगवंत आहे, ती कल्पना नाही. ठीक आहे. तर याच्या संदर्भात एक थोडी काही उदाहरण आपण पाहायचा प्रयत्न करूया, की जी चर्चा आता केली की निर्माता आहे आणि गुरुत्वाकर्षणाची चर्चा केली गेली. गुरुत्वाकर्षण नियम न्यूटनने शोधून काढला. ज्या गोष्टीचा शोध 350 वर्षापूर्वी लागला आहे, साधारण शिवाजी महाराज लढत होते तिकडं, त्या काळात साधारण न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध हा लावला होता. त्या काळाची परिस्थिती एवढं 350-400 वर्ष. तरी पण अजूनही या जगामध्ये कुठलाही सायंटिस्ट हे सांगू शकला नाहीये की गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आहे. सध्या सगळ्यात जास्त रिसर्च चाललंय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबईतील संस्था आहे. भारतातील अग्रगण्य संस्था ज्या आहेत, IISc बेंगलोर असेल, TIFR असेल, ठीक आहे. तर प्रामुख्यानं संशोधन कुठं चाललं असेल त्याच्यामध्ये तर हेच आहे, ग्रॅव्हिटी म्हणजे काय हे शोधून काढणं. काही लोक म्हणतात ग्रॅव्हिटी एक कण आहेत, ग्रॅव्हिटॉन नावाचे कण आहेत, त्यावर संशोधन सुरू आहे. काही लोक म्हणतात त्या स्ट्रिंग्स आहेत, त्या दोऱ्या आहेत ग्रॅव्हिटॉन नावाच्या, त्यावर संशोधन सुरू आहे. बऱ्याच कल्पना फिक्शन याच्यावर लिहिल्या गेल्या आहेत ग्रॅव्हिटीवरती, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. ठीक आहे. तर बरेचदा आपण पाहतो आजकालची हुशार तरुण मुलं अशा पुस्तकांद्वारे फॅसिनेट होतात, खूप आकर्षित होतात, खूप उत्तेजित होतात. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, टाइम मशीन वगैरे वगैरे. पण आपण जाणलं पाहिजे की या कल्पना आहे, या खऱ्या नाही. की जी ब्लॅक होलची वगैरे कल्पना मांडली आहे ना कोणी आपल्या स्टीफन हॉकिंग्सनं, ही कल्पना आहे. ठीक आहे. अजूनपर्यंत कोणीही ब्लॅक होल पाहिलेलं नाही. तर काय म्हटलं स्टीफन हॉकिंग्स की ज्यावेळी तारा मरतो फक्त गुरुत्वाकर्षण शिल्लक राहतं त्याच्यामध्ये, आणि गुरुत्वाकर्षण शिल्लक असल्यामुळे सगळे ग्रह त्यामध्ये आत येऊन पडतात आणि प्रकाश पण आतमध्ये अडकून पडतो. आणि जगामध्ये ऍज पर मॉडर्न सायन्स प्रकाश सोडून, प्रकाशाचा वेग सोडून सगळं काही निरपेक्ष आहे. फक्त प्रकाशाचा वेगच फक्त निरपेक्ष आहे, ऍब्सोल्यूट आहे, बाकी सगळं सापेक्ष आहे, रिलेटिव्ह आहे. तर त्या कन्सेप्टनुसार ऍक्च्युली त्या ब्लॅक होलमध्ये गेल्यावरती आपण आपला वेळ, भूतकाळ, भविष्यकाळ पाहू शकतो, अशी काही ती भन्नाट कल्पना आहे. आणि असं काय ऐकलं आणि त्याला काय सायंटिफिक इक्वेशन मांडली की लोकांना खरं वाटतं गोष्टी. ठीक आहे, वा बघा सायंटिस्ट लोकांना काय शोधून काढलं. पण सायंटिफिक वर्ल्ड मध्ये ती कल्पना म्हणून स्वीकारलेली आहे, त्याला सायन्स म्हणून स्वीकारलेलं नाही अजून. ठीक आहे. दुसरं अशी एक थेरी आहे बिग बँग थेरी. आता मी स्वतः BIS मध्ये काम केलेलं आहे. आमचे ऑफिसमधले माझे बॉस स्वतः, ज्या बॉसच्या अंडर मी काम केलेलं आहे, ते स्वित्झर्लंडलाच गेले होते. तो जो प्रयोग चालू आहे ना बिग बँग थेरीवरती, त्याला लार्ज हायड्रॉन कोलायडर प्रयोग म्हणतात. या प्रयोगामध्ये 2 जे प्रोटॉन असतात त्याला वेगाने फिरवलं जातं, त्यांची एकमेकांवर टक्कर केली जाते, कोलिजन केलं जातं, आणि त्यातनं जी ऊर्जा बाहेर येईल ती बिग बँग सारखी असेल अशी कल्पना केली गेलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचा अभ्यास ते करतायत जेणेकरून आपल्याला बिग बँग कसं झालं असेल याचा एक अंदाज येईल. सायंटिस्ट लोकांचा अंदाज काय, तर बँग झाला एक, आणि बँग पुढे कशावर झाला, अशा पॉइंट मध्ये की ज्या पॉइंट मध्ये इन्फायनाइट मास आहे, इन्फायनाइट डेन्सिटी आहे त्या पॉइंटची, पण त्याचं व्हॉल्यूम शून्य आहे. मास इन्फायनाइट आहे, डेन्सिटी इन्फायनाइट आहे, घनता अनंत आहे, वस्तुमान अनंत आहे, वजन अनंत आहे, पण त्याचं आकारमान शून्य आहे. तर हे कुठल्याही तर्काद्वारे मान्य करता येत नाही, असा पॉइंट असणं शक्य नाहीये. ठीक आहे, मुळातच. दुसरा मुद्दा, आपण जर म्हटलं बँग झाला तर बँग कोणी केला हा प्रश्न येतो, तो बिग बँग. त्यामुळे तेही तर्कामध्ये बसत नाहीये की बँग ऑटोमॅटिक घडेल, त्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतायत. आणि तिसरा
गोष्ट याच्यावर आपल्याला जाणवती, एखादा विस्फोट होतो, विस्फोटातनं संहार होतो, डिस्ट्रक्शन होतं. विस्फोटातनं काही निर्मिती होत नाही. ठीक आहे, आपण जेव्हा बॉम्ब फोडतो, कधी असं ऐकलं का बॉम्ब फुटला आणि त्यातनं काही निर्मिती, बिल्डिंग तयार झाली, छान सिस्टमॅटिक मशीन तयार झालं त्यातनं, असं कधी ऐकलं? पण नाही, संहार झालाय, गोष्टी नष्ट झाल्यात. पण ही अशी थिअरी आहे की विस्फोट झाला आणि गोष्टी सिस्टमॅटिक तयार झाल्या. हे तत्वाद्वारे पटत नाही. पण आपण या गोष्टी ऍक्सेप्ट का करतो? की आजचा समाज या गोष्टी ऍक्सेप्ट का करतो? कारण का फॅसिनेशन. एखाद्या सोप्या गोष्टीला अवघड इक्वेशन मांडली आपण, मोठी मोठी अवघड इक्वेशन्स इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह करून, आणि त्याला गणिताची जोड दिली, लोकांना वाटतं अरे बघा सायंटिस्ट लोक किती हुशार आहेत, खरं बोलतात सगळं, प्रत्येक गोष्टीला प्रूफ आहे त्यांच्याकडे. नाही, सिद्ध झालेलं नाही अजून. ठीक आहे, साधा प्रश्न आपण एक सायंटिस्ट लोकांना विचारला, ठीक आहे, मी बरेचदा चॅलेंज देतो लोकांना. ठीक आहे, लोक म्हणतात की पृथ्वी सूर्याभोवती फिरती आहे किंवा पृथ्वी स्वतःभोवती फिरती आहे. पण ऍक्च्युली सायंटिस्ट लोकांना कारण नाहीये पृथ्वी स्वतःभोवती का फिरतीये. 24 तासाचा दिवस आहे, तर 12 तास दिवस आणि 12 तास रात्र होती, हे समजावून सांगायला फक्त सायंटिस्ट लोकांनी असं अझ्युम करून चाललंय की पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये. ठीक आहे, पण अजूनही याची डोळा कुठल्याही सायंटिस्टनं पृथ्वी फिरताना बघितलेली नाहीये, आणि ते सायंटिस्ट लोक मान्य करतात, नासामध्ये सायंटिस्ट मान्य करतात. सॅटेलाइट मध्ये सुद्धा किंवा जी नासाची वरती प्रयोगशाळा आहे, त्या प्रयोगशाळेचं सुद्धा पृथ्वी फिरताना दिसत नाही स्वतःभोवती. ठीक आहे, आपण इथं बसलोय, चंद्र आपल्याला दिसतोय, चंद्र आपल्याला फिरताना दिसत नाही स्वतःभोवती. ठीक आहे, चंद्र स्थिरच वाटतं आपल्याला. जसं आपण चंद्रावर जरी गेलो उद्या, तर पृथ्वी फिरताना दिसणार नाही. या गोष्टी या मान्य केलेल्या आहेत काही गोष्टी एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे, अजूनही प्रकाश म्हणजे काय सायंटिस्ट लोकांना माहित नाहीये. प्रकाश हे तरंग आहेत का प्रकाश हे कण आहेत, त्यामध्ये अजून कन्फ्युजन आहे. तर आपली समस्या काय आहे की आपण असे प्रश्न येतात, आपण ऑलवेज अध्यात्माला किंवा शास्त्रांना क्वेश्चन करतो, असं कसं. पण वी नेव्हर हॅव हॅबिट टू आस्क द क्वेश्चन टू मॉडर्न सायन्स. आपल्याला कधी सवय पडलेली नाही की सायंटिस्ट लोकांना जाब विचारायची, सायंटिस्ट लोकांना प्रश्न विचारायचे. असं का? आपल्या मनात कल्पना काय बसली, सायंटिस्ट लोक आजचे संत आहेत, ते जे बोलतील ते खरं, त्यांच्या मुखात जे बाहेर येईल ते प्रमाण आहे. हा मुद्दा आजच्या तरुण पिढीमध्ये आणि विशेष असा मोठ्या लोकांमध्ये सुद्धा खूप दृढपणे बसलेला आहे. आणि त्यामुळं लोक भगवंत कसे आहेत प्रूफ विचारतात, पण ते जे थेरी मांडतात त्याला प्रूफ काय आहेत ते आपण कधी विचारलं जात नाही, त्याचे पुरावा आपण मागत नाही कधी. त्यांच्या मांडलेल्या इक्वेशनला आपण खरं मानून चालतो, त्याच्यामध्ये 1700 फ्लॉ असतात. आता मी शेवटचं वैयक्तिक उदाहरण देतो, मग आपण चर्चा ओपन करू. की मी स्वतः अशा संस्थेत काम केलेलं आहे जिथं संशोधन केलं जातं, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. माझा एमटेकचा जो थेसिस होता तो पब्लिश झाला आणि एमटेक मान्य केलं गेलं, मला एमटेक डिग्री मिळाली. आणि एक बँगलोरला कॉन्फरन्स होती इन्सेनिक नावाची, इंटरनॅशनल सोसायटी फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कम्पॅटिबिलिटी, अशी ती जगमान्य संस्था आहे की ज्या संस्थेनं एखादा थेरी मान्य केली तर ती सायंटिफिक वर्ल्ड मध्ये स्वीकारली जाते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स मध्ये, विद्युत चुंबकीय काय म्हणायचं मराठीमध्ये, विद्युत चुंबकीय विरोध किंवा विद्युत चुंबकीय इंटरफेरन्स मराठी काय म्हणायचं माहिती कोण समजेल? इंटरफेरन्स मध्ये पडणे, इंटरफेअर करणे, मध्ये पडणे, विद्युत चुंबकीय गोंधळ म्हणू शकतो, विद्युत चुंबकीय गोंधळ. ठीक आहे, तर त्या संदर्भात एक संस्था आहे, तर ती काम करते. तिथं मी पेपर पब्लिश केला माझा. मध्यस्थ येईल का? मध्यस्थ जे काय असेल ते, मध्ये पडणं, थोडक्यात मध्ये पडणं. इंटरफेअर होतो आपला फोन मध्ये, कधी पूर्वी इंटरफेअर व्हायचा लँडलाईन वरती, दुसऱ्या कोणाचा संवाद आपल्याला ऐकवायचे, लँडलाईन मध्ये इंटरफेअर व्हायचा. ठीक आहे, तर त्या संदर्भात माझा पेपर होता तो, आणि मला कल्पना होती की याच्यामध्ये 1000 चुका आहेत. मी स्वतः पेपर लिहिलेला आहे तो, त्यात भरपूर क्वेश्चनिंग होऊ शकतं. इंडियामध्ये की आम्हाला एमटेक मिळण्यापत्र ठीक होतं ते, पण अशा संस्थेतून प्रदर्शित करणं पेपर, आणि नासावरून सायंटिस्ट येणार होते आणि भरपूर जगातून सायंटिस्ट येणार होते. तर मी माझ्या गाईडला म्हणलं, सर मला प्लीज अलाव करू नका की हस्तक्षेप कर. थँक्यू गरुडी माताजी, हस्तक्षेप. तर मला हा पेपर पब्लिश करायला सांगू नका प्लीज सर, कारण का यात चुका भरपूर आहेत आणि आपलं हसं होईल तिथं. तर सर म्हणले जा बिंदास जा म्हणले, पब्लिश कर पेपर. आणि एक लक्षात ठेव म्हणले, मला माझ्या गाईडने सांगितले, असं ते म्हणले, सर म्हणतात मला. ठीक आहे, मला त्यांना त्यांच्या गाईडने सांगितले काय की हे बघ म्हणले, आपण कॉस थिटा 1 पेक्षा मोठा आहे सिद्ध करून दाखवू शकतो.
त्याच्यानं कॉस थिटा म्हणजे काय माहित नाही, मी सांगतो की गणितामध्ये एक प्रकार असतो कॉस थिटा नावाचा, एक गुणोत्तर असतं जे कधी एकपेक्षा मोठं नसतं, जे काम एकपेक्षा लहानच असतं. मला सर म्हणले की तू असं प्रूव्ह करू शकतोस की ते एकपेक्षा मोठा आहे, पण असं प्रूव्ह कर, असं खोटं बोल म्हणले की सगळं जगान ते मान्य केलं पाहिजे. तो दामटून खोटं बोल म्हणले, हरकत नाही, बिनधास्त खोटं बोल सगळ्यासमोर, पण असं बोल की जगाने ते मान्य केलं पाहिजे. हे कुठला सायंटिस्ट म्हणतोय मला, जो BIRC मधला टॉपचा सायंटिस्ट आहे, जो माझा गाईड होता, ज्याच्याकडे पोस्ट डॉक्टरेट आहे, ज्या शब्दाला खूप किंमत आहे. तर या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात गोंधळ आहेत, प्रचंड प्रमाणात त्यात खोटेपणा चालतो, फसफस चालती. ठीक आहे, त्यामुळं आपणही जेव्हा आपला कोणी क्वेश्चन करेल शास्त्रांसाठी की तुम्ही शास्त्र खरी आहेत कधी कशावरनं, वी शुड रेडी टू आस्क देम क्वेश्चन्स की तुम्ही जे सायन्समध्ये प्रत्येक गोष्ट बोलता ती खरी आहे का, तुम्हाला त्याचे प्रूफ्स आहेत का. ओके, तर या गोष्टी काही शेअर केल्या मी. तर काय प्रश्न आहे का कोणाला, काय शेअर करायचं कोणाला? हरे कृष्ण प्रभूजी. जर पृथ्वी, हरे कृष्ण प्रभूजी, बोला. जर पृथ्वी स्वतःभोवती नाही फिरणार तर मग सकाळ रात्र कशी होणार मग? शास्त्रानुसार सकाळ रात्र होती सूर्याच्या फिरण्यावर. सूर्य एका दिवसामध्ये 24 तासामध्ये पृथ्वीवरती फिरतो, पूर्ण फेरी करतो, आणि अर्ध्या भागात प्रकाश पडत त्याला दिवस म्हणतात, अर्ध्या भागात प्रकाश पडत त्याला रात्र म्हणतात. हे शास्त्रानुसार आहे, मान्य. ठीक आहे, पण ते सूर्य फिरत नाही ना, तर पृथ्वी फिरते ना. हे असं सूर्याभोवती आधुनिक विज्ञान असं मान्य करतं की सूर्य फिरत नाही, सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते. पण शास्त्र मान्य करतं की पृथ्वी स्थिर आहे, सूर्य फिरते. ठीक आहे, आणि सायंटिस्ट लोकांना खरोखर माहित नाही सूर्य स्थिर आहे का नाही. सायंटिस्ट लोक काय म्हणतात, हे रिलेटिव्ह आहे, हे मॅटर करत नाही, सूर्य पृथ्वीवरती होतं का पृथ्वी सूर्याभोवती होती. ठीक आहे, त्यामुळे हे मॅटर करत नाही अजिबात. मॅटर करतं की दोघांमध्ये एक रिलेटिव्ह मोशन आहे, मॅटर करतं. हे आइन्स्टाईन सारख्या सायंटिस्टने मान्य केलं. ओके, पण प्रभूजी जर पृथ्वी फिराली नाही तर सकाळ रात्र कशी होणार मग? एका जागेवर सकाळ होणार आणि दुसऱ्या बाजूला रात्रच राहणार ना. पण सूर्य फिरतो म्हणा ना, सूर्य आता या आपल्या भारतासमोर आहे, आता तर दिवस होईल भारतामध्ये. सूर्य भारताच्या मागे गेला फिरून तर भारतासमोर रात्र येईल, अमेरिकेत दिवस होईल. पृथ्वी फिरायच्या वेळी सूर्य फिरला, एवढंच फरक आहे. गोष्टी काय फिरत आहेतच. आधुनिक विज्ञान मान्य करतं की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी फिरते, कारण आधुनिक विज्ञान हे मेकॅनिक्स वरती आधारित आहे. आधुनिक विज्ञान हे थिस्टिक सायन्स नाही आहे, हे अथिस्टिक सायन्स आहे, जे कुठल्या प्रकारे कंट्रोलरला मान्य करत नाहीत. पण आपलं विज्ञान, आपलं अध्यात्म काय सांगतं की सूर्य ग्रहावरती एक कंट्रोलर आहे, त्या कंट्रोलरचा एक रथ आहे, जो रथ घेऊन सूर्य फिरतो आहे. ठीक आहे, पण हे आधुनिक विज्ञान मान्य नाही, मग त्यांना अथिस्टिक थिअरी मांडावी लागते काहीतरी. मग गुरुत्वाकर्षण आहे, आणि गुरुत्वाकर्षणाद्वारे पृथ्वी सूर्याभोवती फिरते आहे. ती मॉडर्न सायन्स पुढे आणली. ठीक आहे, आणि जी आता मान्यता प्राप्त आहे मॉडर्न सायन्स मध्ये, पण ज्याच्यामध्ये भरपूर फ्लॉ आहेत. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही सायंटिस्टनं आजपर्यंत पाहिलेलं नाहीये की पृथ्वी सूर्याभोवती फिरती आहे. ठीक आहे, हे रिलेटिव्हली मान्य केलेलं. पण ते चंद्राचे ते छोटा म्हणून मोठा होत जाते. हा, मग ते चंद्र पृथ्वीवरती फिरतोय ना, ते शास्त्र मान्य करतं. तर हे जे मॉडेल आहे ते जिओसेंट्रिक मॉडेल आहे, आपलं शास्त्रामधलं मॉडेल आहे ते. आणि जे आपलं मॉडर्न सायन्स मॉडेल आहे हेलिओसेंट्रिक मॉडेल आहे. हेलिओसेंट्रिक, सूर्य सेंटरला आहे, पण शास्त्र मान्य करते पृथ्वी सेंटरला विश्वाच्या. ठीक आहे, तर जे जे काही उत्तर आहेत आधुनिक विज्ञान दिली ते सगळी शास्त्रामध्ये दिल्ली गेलेली आहेत. 5वा स्कंद वाचा तुम्ही भागवतमचा, 5वा स्कंद चॅप्टर क्रमांक 16 ते 24. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते त्या शास्त्रामध्ये दिली गेली आपल्याला. ठीक आहे, पण आपली समस्या काय आहे आदित्य, की आपण शाळेत सगळं शिकलोय ते मान्य केलेलं आहे क्वेश्चन न करता. ओके, शाळेत जे सगळं शिकलोय ते खरं आहे, तेच खरं आहे, ते का म्हणून विचारलं नाही पण कधी. मी सायन्स शिकलोय, मी सायंटिफिक फील्डमध्ये काम केलेलं आहे, पण जेव्हा का विचारलं प्रश्न मी, मला उत्तर मिळालं बऱ्याच गोष्टींची. ठीक आहे, म्हणून हे हा मुद्दा बोला प्रसाद प्रभू. हा प्रभूजी बोल. हा सर, मी पण सायन्स शिकलोय, BA झालेलो आहे, मी पण स्वतः शिक्षक आहे. तर मला तसं असे बरेच प्रश्न पडलेत, आणि बरेच मी BBC अर्थ किंवा असे चॅनल बघतो ना, त्यावेळेस जे म्हणजे अवकाशाचं सांगतात, ऐसा हुआ होगा, ऐसा होता होगा, ते सर्व होता होगा, हुआ होगा असं ते ऍझम करतायत सर ते. आणि माझ्या मते साधा सिंपल सर प्रश्न, हा हो नाही, माझ्या मनात असा प्रश्न आहे मी तो नेहमी, की जर पृथ्वी फिरतीये, आपण एक हेलिकॉप्टर भरपूर पेट्रोल साठा करून एकाच जागेवरती उभं करायचं, पृथ्वी आपण फिरली दुसऱ्या दिवशी नवीन जागा आली पाहिजे खाली, कारण पृथ्वी फिरतीये ना. म्हणजे एक जर असा प्रयोग कोणी केलाय की नाही माहित नाही, पण
हा जर प्रयोग केला तर पृथ्वी फिरते लगेच समजेल आपल्याला. आणि दुसरं सर असं आहे की जर पृथ्वी फिरते तर आपल्याला दरवेळी नवीन आकाश दिसलं पाहिजे. कारण पृथ्वी म्हणतायत, मग आपल्या समोर नेहमी आकाश वेगवेगळं असलं पाहिजे. मग त्याच दिशेला चंद्र, त्याच दिशेला सूर्य किंवा म्हणजे जे ध्रुव तारा. त्या म्हणजे मी पण वैज्ञानिक असून मी पण मान्य करतो की म्हणजे जे आहे ते नुसतं अझम्पशन आहे. आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे कोणालाच अजून ते खरं रहस्य कळलेलं नाहीये. म्हणजे जे काही याच्यात दिलेलं आहे. आणि सर बरेच लोक काय म्हणतात माहितीये का, एखादा जर कोणी विज्ञानामध्ये म्हणजे विज्ञान शिकलेला असेल, जो थोडाफार जर काही असं आध्यात्मिक बोलायला गेला ना तर लोकांना ते कॉन्ट्रडिक्ट वाटतं. अरे हा विज्ञान शिक्षक असून अध्यात्म कसं बोलतो. ते लोकांना अजून कळलेलं नाही की विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही सारखंच आहे. म्हणजे अथर्वशीषमध्ये का ते एक श्लोक आहे, तो ज्ञानमयो विज्ञान. म्हणजे लोकांना विज्ञान आणि अध्यात्म हे दोन लोकांना म्हणजे लोक दोघांना क्रॉस करतायत. म्हणजे लोकांना काय वाटतं, एकतर विज्ञानवादी राहा नाही तर एक तर अध्यात्मवादी राहा. लोकांचा गैरसमज झालाय सर तो की म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म दोन क्रॉस मध्ये आहेत, असं नाहीये. गीतेमध्ये भगवंत म्हणतात ज्ञानम विज्ञान सहितम यद्गात्वा मोक्ष सुभात. तो ज्ञान विज्ञान सांगतोय. ज्ञानम तेम सविज्ञानम इदम वक्ष्यामी आशिषता. 7वा अध्याय पहिला श्लोक, 2रा श्लोक. ज्ञानम तेम सविज्ञानम इदम वक्ष्यामी आशिषता. विज्ञान सांगतोय मी, हे खूप मोठं विज्ञान आहे. ठीक आहे. तर तेच आपण आतापर्यंत हॅबिट काय ठेवली आहे की सायंटिस्टला प्रश्न विचारायचा नाही, सायंटिस्टला मान्य करायचं जे आहे ते बोलतो ते. आणि क्वेश्चन काय स्क्रिप्चरला करायचं. स्क्रिप्चर खोटी असते, शास्त्र खोटी असतील, अध्यात्म खोटा असेल असं आपल्या मनात समज बसलाय. ठीक आहे. त्यामुळे सगळी समस्या येतात. आजपर्यंत प्रकाश म्हणजे काय सायंटिस्ट मला कळलेलं नाही. अजून वेगवेगळ्या पार्टिकल्स आहेत, अजून माहित नाही सायंटिस्ट लोकांना काय लाईट. ठीक आहे. टाइम म्हणजे काय अजून कळलेलं नाही कोणाला. व्हॉट इज टाइम. ग्रॅव्हिटी म्हणजे काय कळलेलं नाही. सायंटिस्ट लोक म्हणतात की पाऊस पडतो हा हे प्रोसेस आहे, सूर्यापासून ढग बनतात, ढगातनं सांद्री बंद होतं, मग पाणी पडतं. बरोबर आहे. पण तरी पण बरेचसे ढग असतात वरती आकाशात पावसाळ्यात, पण कधी कधी पाऊस पडत नाही बरेचदा. कारण का ही प्रोसेस आहे. एका कम्प्युटरचा जर प्रोग्राम चालू असतो ना, इन्फायनाइट प्रोग्राम लूपमध्ये, तसा प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम रन होत असतो कम्प्युटरचा, पण बाहेर कोणी एस्केप बटन दाबलं तर तो प्रोग्राम थांबतो. पण एस्केप बटन कोणाच्या हातात आहे ते कम्प्युटरचं. ठीक आहे. तसं ते एस्केप बटन इंद्रदेवाच्या हातात आहे. त्यांना बटन दाबलं एस्केपचं तर तो प्रोग्राम रन होत नाही, तो थांबतो मध्येच. सूर्यातनं प्रकाश हे होणं, ढग बनणं, ढगातनं पाणी पडणं. जर त्यांना एस्केप बटन दाबलं नाही तर तो पाऊस पडतो. त्याला कोणते कंट्रोलर आहे या घटनेलाही. तिथं प्रत्येक गोष्ट पडलेलं कंट्रोलर आहे. हे तत्व येतं मांडलेलं. म्हणजे प्रभूजी जे सूर्य जे आहेत तो बाकीच्या ग्रहांवर पण फिरतो का, मग ज्युपिटर, मार्स. तो ग्रहांच्या भोवती पण फिरतो. हो हो हो. त्यांच्या भोवती नाही फिरत. हे सगळे ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. ओके. ज्युपिटर, मार्स सगळे जे ग्रह आहेत ना, आपल्या शास्त्रानुसार पृथ्वी हा केंद्रबिंदू आहे. त्याला जिओसेंट्रिक मॉडेल म्हणतात. ठीक आहे. हे सगळे ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. ठीक आहे. आणि ते फिरतात कशामुळं, तर हे सगळे ग्रह ध्रुव ताऱ्याचे अटॅच आहेत एका फोर्सने. त्या फोर्सचा म्हणतात प्रवाह. हा ध्रुव तारा जो आहे हा ध्रुव तारा स्वतःभोवती फिरतो. ठीक आहे. त्याला गती आहे स्वतःची. हा स्वतःभोवती फिरल्यामुळं हा इतरांना फिरवतो त्या प्रवाहाच्या माध्यमातून. प्रवाह नावाचा एक फोर्स आहे, त्यातमध्ये जोडलेले एकमेकांशी. त्यातले सगळे तारे ग्रह फिरत असतात. पण प्रभूजी ते पृथ्वी फिरत नाही तर मग ते पळून जायला पाहिजे ना मग खाली. पृथ्वी पडून जायला पाहिजे खाली. पडत का नाही पृथ्वी खाली, कारण का ती भगवंताच्या शक्तीनं तोलली गेलेली आहे. गा अविष्याच्या भूतानी धारया महम ओजसा. ठीक आहे. 15वा अध्याय श्लोक क्रमांक 13 आहे. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात गामा अविष्याच्या भूतानी धारया महम ओजसा. मी माझ्या शक्तीद्वारे ही पृथ्वी तोलून धरली आहे. जसं की कॉटन म्हणजे कापसाचे तुकडे हवेमध्ये तरंगत असतात, त्याचप्रमाणे हे सगळे ग्रह तारे माझ्या शक्तीनं मी हवेमध्ये तरंगत ठेवले आहेत आणि फिरते ठेवले आहेत. ती शक्ती गेली माझी काढून की प्रलय होतो. भगवंत आपली शक्ती काढून घेतात, प्रलय होतं आणि सगळं विश्व नष्ट होतं. ठीक आहे. प्रभूजी ते म्हणतात की पृथ्वी शेष नागाच्या याच्यावरती, तर ते खरंय का? आता पृथ्वी याचा अर्थ खूप, पृथ्वी या शब्दाचा अनेक अर्थ होतात. जनरली म्हणतो की पृथ्वी म्हणजे आपला पृथ्वीचा गोल. ठीक आहे. आपला गोळा. ठीक आहे. तो शेषनागाच्यावर नाही, तो शेषनागाच्यावर नाही आहे. पण जसं आपल्या आकाशगंगा असतात ना, आकाशगंगा गॅलेक्सीज, तसं आपल्या पृथ्वीच्या लेवलला भरपूर
आहेत त्याला 7 परत आकाशगंगा आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल, पाताल, रसतल, महातल, महातल, पाताल. हे 7 ह्याच्या खाली 24-27 प्रकारचे नरकाचे ग्रह आहेत. आणि सगळं जे आहे हे सगळं शेष नागाने आपल्या फण्यावरती दोललेलं आहे. ह्याच्या खाली गर्भोदक विष्णू आहे, त्यांच्या नाभीतनं हे सगळं विश्व बाहेर आलं. ओके, हे संपूर्ण जी प्लॅनेटरी सिस्टम आहे, ही संपूर्ण प्लॅनेटरी सिस्टम शेष नागाच्या ग्रहावरती आहे. फक्त आपली पृथ्वी नाही. ठीक आहे, छोटीशी पृथ्वी आपली छोटीशी पृथ्वी एका दगडाप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये. थोडासा दगड असतो ना जमिनीवरचा, एवढी छोटी आहे पृथ्वी आपली. तर अनेक महाकाय ग्रह आहेत या विश्वामध्ये. हरे कृष्ण प्रभूजी. बोला कौशल प्रभू. हरे कृष्णा. बोला बोला. प्रभूजी, 10वी नंतर माझा काही सायन्सशी कधी संबंध आलाच नाही. आणि प्रचार एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या तर किती जणांना कधी माहिती नाही. म्हणून डे टू डे लाईफ मधलं उदाहरण दिलं तसं भगवंत आहेत का नाही हे सांगायचं ठरलं तर असं सांगता येईल की एक छोटीशी ट्रॅफिक कंट्रोल करायला सिग्नलची गरज पडते. बरोबर. तर एवढं मोठं जर ब्रह्मांड कंट्रोल करायचं याच्यामागे काहीतरी शक्ती आहे. तर ते शक्तीच भगवंतांची आहे, आपण हे मान्य करायचं. कारण एवढं मोठं उदाहरण थोडंसं डोक्यावरून जाऊ शकतं लोकांच्या. प्रश्न हे सोपं उदाहरण दिलं. ऍक्च्युली ज्या न्यूक्लिअर रिएक्टरवर काम करायचो आम्ही, तो न्यूक्लिअर रिएक्टर छोटासा 50 मेगावॉटचा रिएक्टर आहे. त्याला कंट्रोल करायला एवढी माणसं होती, एवढे टेक्निशियन्स होते, एवढे इंजिनियर्स होते. ऑलमोस्ट 20 इंजिनियर्स, नंतर ऑलमोस्ट 70 ते 80 टेक्निशियन्स, प्लस एवढे कामगार. एवढं सगळ्यांच्या मदतीने तेवढा रिएक्टर कंट्रोल व्हायचा. तर एवढं विश्व जे आहे हे कंट्रोल होतंय, त्यात कुठले ऍक्सिडेंट्स होत नाहीये, सिस्टमॅटिक सगळं चाललंय. याचा अर्थ हे कोणीतरी निर्माण केलेलं असलं पाहिजे, कुठल्या बुद्धिमत्तेनं ते आलेलं असलं पाहिजे. ठीक आहे, तर थोडी मी एक्स्ट्रा चर्चा केली आज, जस्ट हे सांगायला की आपण कधीही सायंटिस्टला क्वेश्चन करत नाही. तेव्हा नास्तिकता वाढत का चालली आहे की सायंटिस्ट बद्दल तर खरं आहे, सायंटिस्ट आता ऑथॉरिटी बनत चाललेत. सायंटिस्टच्या मुखात नाही तर खरं, वी नेव्हर क्वेश्चन देम. आम्हाला सांगायचा मुद्दा याच्या मागे नव्हता. ठीक आहे, आजच्या चर्चेमध्ये तर कोणी गोंधळून जाऊ नका. त्यामधनं काही जास्त आज जे बोललं असेल मी त्यातनं. हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला. लीक होता, थोडा बॅक झालो. माझा प्रश्न होता की म्हणजे तुम्ही असं बोलताय की पृथ्वी सेंटर आहे गॅलेक्सीच्या, सोलार सिस्टमच्या, असं म्हणताय. असं मी म्हणत शास्त्र म्हणतात, मी म्हणत नाही. शास्त्र म्हणतात. प्रभूजी मला याच्यावर थोडं ज्ञान द्या ना. म्हणजे 3 प्रकारचे विष्णू आहे, गर्भोदक्ष, किरणोदक्ष आणि किशोरदक्ष. त्याबद्दल थोडं ज्ञान द्या मला. ज्यांच्या छिद्रात सगळे विश्व बाहेर येतात त्यांना कर्णोदक्ष विष्णू म्हणतात. ठीक आहे, हो. आपल्या हाताला, आपल्या शरीरात छिद्र आहेत ना, रंध्र, केसांचे रंध्र. त्यांच्या केसांची छिद्र जी आहेत त्या छिद्रातनं, प्रत्येक छिद्रातनं एक विश्व बाहेर येतं. त्यांच्या इथनं होतं ते कर्णोदक्ष विष्णू. ठीक आहे, ज्यांच्या नाभीतनं आपलं जे विश्व आहे, आपलं एक विश्व जे बाहेर येतं ते, आता विश्वाच्या आतमध्ये आतलं जे विश्व आहे, ग्रह तारे सगळे, ज्यांच्या विश्वात, ज्यांच्या नाभीतनं बाहेर येतात त्यांना म्हणायचं गर्भोदक्ष विष्णू. हे विष्णू प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपानं आहे, त्यांना म्हणायचं क्षीरोदक्ष विष्णू. तर गर्भोदक्ष आणि कर्णोदक्ष मध्ये डिफरन्स काय असेल? म्हणजे कर्णोदक्ष विष्णू सगळे विश्व तयार करतात. गर्भोदक्ष विष्णू एका विश्वामध्ये येऊन त्याच्यामध्ये विविध ग्रह निर्माण करतात. जी बाहेरची कव्हरिंग आहे विश्वाची, सगळी विश्वाची कव्हरिंग्स, ओके, ही सगळी त्यांच्या पोटात बाहेर येतात गर्भोदक्ष विष्णूंच्या छिद्रामधून. प्रत्येक विश्वामध्ये इंडिव्हिज्युअली गर्भोदक्ष विष्णू शिरतात. प्रत्येक विश्वामध्ये ते व्हरायटी निर्माण करतात, व्हेरिगेटेडनेस. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये, आपल्या हृदयात जसे परमात्मा आहेत, आत्म्याच्या बाजूला परमात्मा पण आहेत, ते परमात्मा आहेत क्षीरोदक्ष विष्णू. क्षीरोदक्ष विष्णू आपल्याकडे बघत असतात, आपण काय करतोय, आपण काय विचार करतोय, आपण कुठलं काम करतोय, आणि त्या गोष्टीने बघून त्यानुसार आपला पुढचा जन्म देणं, काय देणं, हे सगळं काम ते करत असतात. ठीक आहे, आपल्या प्रत्येक गोष्टी वॉच करत असतात, आपण काय करतोय सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आणि आपलं ज्ञान, विस्मरण आणि स्मरण हे त्यांच्यामुळे होत असतं या क्षीरोदक्ष विष्णू.
प्रभूजी आपण असं म्हणजे घरी तर आपण जेवण बनवतोय, तर जेवणामध्ये जे जे आपण जेवण करतोय ते आधी पहिला प्रसाद करून असं देवाला देतोय, म्हणजे कृष्णाला देतोय. पण जर आपण असं बाहेर कुठं असं गेलोय, तर हॉटेलमध्ये कधी खायला आपल्याला लागते, तर त्यावेळी असं प्रार्थना म्हणून काय बोलायचं की म्हणजे म्हणजे हे कृष्ण, हे तुमचा प्रसाद समजून मी असं खातो, असं काय काय म्हणजे कसं काय बोलायचं? हा, तुमच्या भावनेनुसार तुम्ही अर्पण करू शकता. 3 वेळा मनातल्या मनात प्रामाणिकपणे श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू म्हणा. ठीक आहे. शक्यतो अवॉइड करा बाहेरचं खाणं. माझा सल्ला तुम्हाला असा आहे की शक्यतो बाहेरचं खाणं अवॉइड करा. आपण कुठे आधी तुमची ट्रिप प्लॅन असेल तर घेऊन जावं घरनं. पण इमर्जन्सी आली कुठं गेलो आणि कुठे मिळालंच नाही काही, तर फळं घेऊन किंवा कांदा लसूण असलं अन्न घेऊन आपण त्याला 3 वेळा श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू म्हणून आपण ओके प्रभूजी, ओके. प्रभूजी असं बोलतो की म्हणजे कांदा वगैरे आणि लसूण वगैरे नाही खायचं, म्हणजे त्याचा अर्थ काय? कांदा लसूण तामसिक अन्न आहे. ते खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये तामसिक विकार निर्माण होतात, तामसिक इच्छा निर्माण होतात. ठीक आहे. आपले काम वासना वाढती, आपला मोह वाढतो. त्यामुळे ते अन्न खाऊ नये ज्यांना अध्यात्म प्रगती करायची असं आपले आचार्य म्हणतात. ठीक आहे. रामानुजाचार्य, प्रभुपाद, भक्तिवंत ठाकूर जे मोठे मोठे आचार्य होऊन गेले, सांगितलं की आपलं अध्यात्म प्रगती करायची असेल तर तामसिक अन्न आपण खाता कामा नये. कांदा आणि लसूण तामसिक अन्न. ठीक आहे. खाऊ नये. म्हणजे फक्त हे दोनच तामसिक आहे ना, बाकी आलू वगैरे ते म्हणजे जमिनी निघतं ते नाही ना? कांदा, लसूण, अंड, नॉनव्हेज, चहा, कॉफी, दारू सगळं तामसिक आहे. मशरूम. ठीक आहे. प्रभूजी काळी चहा पण म्हणजे मी काळी चहा असा घेतोय, काळी चहा पण असं आहे का? काळी चहा म्हणजे काय असतं? म्हणजे काळी चहा मी घेतो, असं तुम्ही आता बोलले ना चहा पण हे तामसिक आहे, तर काळी चहा पण तामसिक आहे का असं? मला काळी चहा म्हणजे काय कल्पना नाही, पण बिना दुधाची, आमचा जो हर्बल चहा मिळतो, हो काळा चहा का? कोरा चहा. हो, तो सुद्धा तामसिक आहे. तो जास्त तामसिक आहे. दूध असते थोडं सात्विक आहे त्यामध्ये, जास्त तामसिक बोलतो काळा चहा. तर तुम्हाला चहा प्यायची इच्छा असेल ना, तर आमच्या मंदिरांमध्ये कुठे गेला तुम्ही, तुम्हाला हर्बल टी मिळेल. हर्बल टी प्या, ज्याचा रंग आपल्या चहा सारखाच असतो, पण त्यामध्ये कुठल्या प्रकारे कॅफेन असतं. तो तामसिक नाही, तो सात्विक आहे. ठीक आहे. बरोबर. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हा, गरुडे माताजी, तुमचा प्रश्न आहे पाहिला मी, तुम्ही रिपीट करू शकाल का? ओके. गरुडे माताजीने प्रश्न विचारला, व्हॉट आर द क्वालिफिकेशन टू सी द गॉड? भगवंत बघायची गुणवत्ता काय आहे? ठीक आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला की राष्ट्रपतीला बघायची गुणवत्ता काय, तर काय गुणवत्ता राष्ट्रपतीला बघायची? राष्ट्रपतीने स्वीकार करणं की मला त्या व्यक्तीला बघायचं आहे. राष्ट्रपती जेव्हा ठरवेल की मला आदित्यला बघायचं आहे, मला प्रसाद प्रभूंना बघायचं आहे, मला गरुडे माताजींना बघायचं आहे, आपले 2 राष्ट्रपती असले रामनाथ कोविंद कोणतरी आहेत ते, तर ते ज्यावेळी म्हणतील की मला बघायचं आहे, त्यावेळी ऑटोमॅटिक आपल्याला त्यांच्यासमोर नेलं जाईल आणि ते आपल्याला पाहू शकतील की आपण त्यांना पाहू शकतो. त्याचप्रमाणे भगवंतांना बघायची क्वालिफिकेशन हेच आहे की भगवंतांना आपण खुश केलं पाहिजे आपल्या सेवेद्वारे. आपल्या भक्तिमय क्रियांद्वारे भगवंत जेव्हा खुश होतील त्यावेळी भगवंत ऑटोमॅटिक आपल्या समोर आपल्याला पाहायला येतील, आपलं रूप ऑटोमॅटिक आपल्याला दाखवतील, जेणेकरून आपण त्यांना पाहू शकू. ठीक आहे. तर त्यासाठी आपण त्यांच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. त्यांच्या आज्ञांचं आपण पालन केलं ते खुश होतील, आपण आपल्या समोर ते येतील. सिंपल क्वालिफिकेशन आहे भगवंताचं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी आज्ञा आपल्याला दिल्यात, गीतेमध्ये आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत की माझा भक्त बन, मन मना भवमत भक्तो मध्याजिमा नमस्करू मामय वैशसी सत्यम ते प्रतिजानी प्रियोसी मे. माझा भक्त बन, मला नमस्कार कर, जे काय करशील ते मला अर्पण कर, माझ्यासाठी काम कर, माझ्या अनुसार काम कर, माझ्या भक्ताला शरण जा, माझा भक्त गुरु म्हणून स्वीकार, त्या गुरुच्या आधिपत्याखाली काम कर, सर्व धर्मांचा त्याग कर, मला शरण ये. हे आज्ञा भगवंताला दिले आहेत ऑलरेडी. त्या आज्ञाचं आपण पालन केलं तर निश्चितच भगवंत खुश होतील आणि आपल्या समोर प्रकट होतील. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी म्हणजे इस्कॉन मध्ये जेवढे लोक आहेत त्यांना आपण म्हणजे काय म्हणायचं, ब्राह्मण आहे ते लोक की वैष्णव असं काय आहे?
ते वैष्णव आहेत सगळे आणि ते ब्राह्मणाच्या वरचे आहेत. वैष्णव ब्राह्मणाच्या वरचा असतो, ठीक आहे. त्यांना प्रभू म्हणायचं आपण. जे जेंट्स आहेत त्यांना प्रभू म्हणतो आपण. प्रभू म्हणजे तुम्ही माझे गुरु, तुम्ही माझे मास्टर आहात आणि मी तुमचा सेवक आहे. आमच्या इस्लाममधला प्रत्येक व्यक्ती हा इतर व्यक्तींना प्रभू म्हणतो. जसं कौशल प्रभू म्हणतो मी सगळ्यांना, ठीक आहे. पवन गौराम प्रभू, विष्णू कवच प्रभू, प्रसाद प्रभू, ठीक आहे. तर प्रभूचा अर्थ काय, तुम्ही माझे प्रभू आहात, तुम्ही माझे मास्टर आहात, मी तुमचा सेवक आहे, मी दास आहे सगळ्यांचा. आमची नावं कशी असतात बघा, तुम्हाला नाव दिसतं विष्णू कवच दास दिसतं, तुम्हाला नाव येतं. दासचा अर्थ काय, सेवक. माझं नाव दिसतंय निताय चैतन्य दास. दासचा अर्थ काय, सेवक. आम्ही सगळं सेवक आहोत, सगळे आम्ही तुमच्या सगळ्यांचे सेवक आहोत, हा अर्थ असतो. आणि जे कोणी लेडीज आहेत, आपली पत्नी सोडून इतर लेडीजना माता म्हणतो आपण. आपल्या संस्कृतीत म्हटलं मातृवत परदारेश, आपली पत्नी सोडून इतरांना माता, आई म्हणतो आपण, ठीक आहे. आई प्रमाणे असते बाबतीसाठी आपण लेडीजना माताजी म्हणतो. हो प्रभूजी. प्रभूजी जर असं कोणी म्हणतो की म्हणजे तो ब्राह्मण आहे, हा, तर त्याला असं म्हणजे कसं ओळखायचं, काय क्वालिफिकेशन असेल की तो स्वतःला असं ब्राह्मण म्हणतोय? गीतेमध्ये 18व्या अध्यायात ब्राह्मणाचे क्वालिफिकेशन दिले आहेत. शमो दमो तपस शौचम शांतीर आर्जव एमच ज्ञान विज्ञान आस्तिक्यम ब्रह्मकर्म समाजनम, ठीक आहे. याचा अर्थ काय, तर त्याचं मन संयमित आहे का, त्याचे इंद्रिय संयमित आहेत का, तो सहनशील आहे का, तो सिंपल आहे का, साधा आहे का, नंतर तो ज्ञानमय आहे का, तो श्रद्धावान आहे का, तो नास्तिक नाही आहे ना, ज्ञान विज्ञान आस्तिक्य, त्याला अनुभूती आहे का ज्ञानाची, आणि तो आस्तिक आहे का, हे गुण त्याच्याकडे असतील. जो स्वच्छतेचं पालन करतो का, स्वच्छतेचं पालन करतोय का व्यवस्थित, हे गुण त्याच्याकडे असतील, त्याला ब्राह्मण म्हणलं जातं, ठीक आहे. ही पात्रता ज्याने प्राप्त केली आहे त्याला ब्राह्मण म्हणलं जातं. जसं मला उदाहरण देतो की एक सत्यकाम नावाचा एक व्यक्ती होता, जो गौतम ऋषींच्याकडे गेला शिकायला म्हणून. गौतम ऋषी त्याला विचारलं, बाबा तुझी जात काय? सत्यकाम म्हणला मला माहित नाही, मी आईला विचारून येतो. सत्यकाम आईकडे आला, आईला विचारलं माझी जात काय, तर त्याची आई म्हटली मी एक वेश्या आहे, तो जन्म माझ्यापासून कोणावर झाला मला माहित नाही, अनेक पुरुष माझा उपभोग घेत असतात, तो जन्म कोणापासून झाला मला माहित नाही. सत्यकाम गेला गुरुकडे, सांगितलं की मी काय वेश्याचा मुलगा आहे, तर माझी जात मला काय माहित नाही. तर गौतम ऋषी काय म्हटले, तू ब्राह्मण आहेस. तर ब्राह्मणाचा काय गुण आहे, सत्यवादी, जो खरा बोलतो तो ब्राह्मण, ठीक आहे. ज्या अर्थी तू ही गोष्ट धीटपणे सांगू शकतोस की मी वेश्याचा मुलगा आहे, त्या अर्थी तू ब्राह्मण असला पाहिजेस. त्याला स्वीकारलं गौतम मुनींनी आणि त्याला ज्ञान दिलं. सत्यकाम ऋषी झाल्यानंतर तो खूप मोठा, ठीक आहे. असं पण म्हणतात ना बरोबर, त्यांना जायते क्षुद्रो संस्कारात भवेत द्विज वेद पाठात भवेत ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, ही पण एक वाक्य आहे ना त्याची. येस डेफिनेटली. तर जन्म येताना सगळे शूद्र असतो, कोणी जन्मामध्ये ब्राह्मण कधीच होत नाही. पण संस्कार झाल्यावरती, गुरुकडे दीक्षा मिळाल्यावरती, गुरुने संस्कार आपल्या हृदयावर केले जातात. किंवा आता 8 प्रकारचे संस्कार आहेत, गृहस्थ लोकांना जास्त माहिती आहे. ते गर्भधान संस्कार आहे, जन्म काय कुठले कुठले असतात, गर्भधान संस्कार, जन्मतिथी संस्कार, त्यानंतर उत्तान संस्कार, वेगवेगळे संस्कार असतात, उपनयन संस्कार, सगळ्यात शेवटी अंत्यसंस्कार, अशा अनेक विवाह संस्कार आणि अंत्यसंस्कार, हे 8-9 प्रकारचे संस्कार असतात. तर डिटेल्स पाहिजे पवन गरामपर्यंत किंवा विष्णू घोषपर्यंत तुम्ही विचारू शकता, त्यांना जास्त माहिती असेल माझ्यापेक्षाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे संस्कार होत होत मनुष्याची चेतनाही वाढत जाते, ठीक आहे. आणि सगळ्यात मोठा संस्कार उपनयन संस्कार, ज्या संस्काराद्वारे आपण गुरुकडं शिष्यत्व स्वीकारतो गुरुचं आपण, आणि गुरुकडनं ज्ञान घेतो. आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यावरती मनुष्य मग ब्राह्मण शूद्र वैश्य शूद्र ठरत असतो त्याच्या गुणांनुसार, ठीक आहे. त्याकडे गुण कुठले कुठले आहेत त्यानुसार त्याला त्या प्रकारचं ज्ञान गुरुच्या पूर्वीच्या काही दिलं जायचं. आजकाल सगळं मिक्स आहे, आजकाल सगळं टॉपसेट आहे, ठीक आहे. ओके, तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद, उत्साहानं आज सहभागी झाला. तर आपण उद्या परत आपली पुढची चर्चाही 2 वाजता आरंभ करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद.